आज दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी कोपरगाव तालुक्यात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची NTS परीक्षा शासनाने दिलेले सर्व नियम पाळून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा आयोजित केली जाते। संकुलाचे सर्व माध्यम मिळून 310 विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले। कोपरगाव तालुक्यात श्रीमान गोकुळचंद विद्यालय, CM मेहता कन्या विद्यालय कोपरगाव या 2 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली। आत्मामालिक संकुलातील विद्यार्थी आश्रमातून बसद्वारे कोपरगाव केंद्रावरती दाखल झाले। बसचे सॅनिटायझेशन करून एका सीटवर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली। विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचे प्राचार्य श्री निरंजन डांगे सर यांनी प्रत्यक्षात उपस्थिती देऊन ट्रस्टच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी SG विद्यालय NTS परीक्षा केंद्र संचालिका पंचायत समिती शिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी प्रतिक्रिया दिली। नमस्कार। आज कोपरगाव येथे NTS परीक्षा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थी सकाळपासूनच अतिशय उत्साहाने आलेले होते आणि SG विद्यालय हे केंद्र असल्यामुळे इथं केंद्र संचालक म्हणून आज परीक्षेचं कामकाज बघण्यात आलं। खरोखर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कोविड-19 नंतरचं जे 8 महिन्यानंतर विद्यार्थ्यांना इथं यायला मिळालं परीक्षेसाठी, तो उत्साह बघण्यासारखा होता। सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून परीक्षेसाठी प्रतिसाद दिला। 401 विद्यार्थ्यांपैकी 368 विद्यार्थी उपस्थित होते आणि दोन्ही पेपरला 368 विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे पेपर लिहिलेला असून विद्यार्थ्यांना एक समाधान जाताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलेलं आहे। अगदी उत्साहपूर्ण वातावरणात ही परीक्षा पार पडलेली आहे। त्यासाठी आत्मामालिक संकुलाचे सर्व पर्यवेक्षक आणि शहरातून तालुक्यातून आलेले सर्व पर्यवेक्षक यांनी खूप मदत आणि सहकार्य जे आहे प्रशासनाला आवश्यक ते संपूर्णपणे इथं दिलेलं आहे। यासाठी कोविड-19ची जी अंमलबजावणी उपाययोजना होत्या ती सॅनिटाईज करणं, संपूर्ण शाळा विद्यार्थ्यांना प्रत्येकाला सॅनिटाईज करून ऑक्सिमीटरचा वापर तसेच टेम्परेचर गनचा वापर करून पूर्णपणे काळजी घेऊन उपाययोजनांची विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवण्यात आलेलं होतं। निश्चितच यामध्ये खूप परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांमध्ये जे समाधान आहे ते बघून मलाही खूप आनंद झाला आणि ही परीक्षा सुरळीत पार पडली। सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, सर्व क्लार्क, सर्व शिपाई आणि या शाळेचे संस्थेचे ज्यांनी ही इमारत उपलब्ध करून दिली परीक्षेसाठी या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी आता आपण श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये आहोत। आताच पेपर नुकताच संपलेला आहे। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी परीक्षा पार पडलेली आहे। आपण जाणून घेऊया काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मतं आत्मामालिक पेपरबाबत। सर्व राज्यामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण चालू आहे, परंतु आमच्या शाळेने आमच्यासाठी रिस्क घेऊन ऑफलाईन शिक्षण पद्धती सुरू केली आहे। रोजच्या रोज वर्गांची सॅनिटायझिंग वगैरे होते। त्याचबरोबर NTSची ही जोरदार तयारी करून घेतली गेली। आज NTSचा पेपर होता, तर येत्या वेळी सर्व बस सॅनिटाईज करून आणि आम्हालासुद्धा सॅनिटाईज करून इथं आणलं गेलं। सर्व कोविड-19चे नियमांचं पालन करून व सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि पेपरला सामोरे गेल्यापासून आम्ही दररोज सरावाला सामोरं जात होतो, सर्व नियमांचे पालन करत होतो। दररोज 2 सराव होऊन जायचे आमचे। शाळेने आमच्यासाठी खूप काय केलं, त्याबद्दल धन्यवाद। पार्श्वभूमीवर सर्व शाळांची दारे बंद असताना सुद्धा आत्मामालिक शैक्षणिक संकुलाने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलं। तर मागील कोरोनाच्या काळात आमची NTSची ऑनलाईन पद्धतीने भरपूर तयारी झाली। त्याचबरोबर कुठेतरी आमच्या शैक्षणिक संकुलाच्या सर्व बसेस सॅनिटायझर करून या सर्व विद्यार्थ्यांना कोविड अंतर्गत सर्व सुरक्षा, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही बसेसच्या मार्फत कोपरगाव या ठिकाणी परीक्षा केंद्रावर आणले। आणि आज जो NTSचा पेपर झाला तो पण सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून आजचा पेपर घेण्यात आला। दक्षता घेत पूर्णपणे ऑनलाईन शिक्षण पद्धत त्याच पद्धतीनं ऑफलाईन शिक्षण पद्धत ही राबवलेली आहे। सर्वप्रथम मी आपल्या संपूर्ण आत्मामालिक संकुलाचे आभार व्यक्त करतो। या परीक्षेत गुरुकुलाची यशाची परंपरा कायम राखली जाईल असा विश्वास विद्यार्थी व शिक्षकांना आहे। परमपूज्य आत्मामालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष आदरणीय नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। संपादक सागर आहिरे, आत्मामालिक न्यूज, कोकमठाण।